परीक्षेमध्ये नवोदयकरिता ज्या मुलींनी परीक्षेमध्ये फॉर्म भरून त्यांनी जे नवोदय परीक्षा दिली, त्या परीक्षेमध्ये विकास विद्यालय गिरड येथील विद्यार्थिनी आणि संस्कार ज्ञानपीठ समुद्रपूर येथील विद्यार्थिनी यांनी घवघवीत यश प्राप्त करून आज गिरड गावाचं नाव एक लौकिक केलं आहे. त्याबद्दल आपण कशा पद्धतीने त्यांनी पेपर दिले, कशा पद्धतीने त्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण केली, त्याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय बेटा तुझं नाव? माझं नाव मानसी सुनील सामशे. कशा पद्धतीने तुम्ही पेपर दिले आणि ट्युशनच्या माध्यमातून सरांनी तुम्हाला कशा पद्धतीने प्रोत्साहन शिकवले त्याबद्दल सांगशील? आम्हाला ही एक्झाम इथूनच माहीत पडली. मग आम्ही दादांनाच आम्हाला कसं म्हणजे प्रोसेस कशी राहते ती सांगितली. मग आम्ही वर्धेला एक्झाम दिली. त्यानंतर तू काय सांगशील बेटा? की आम्हाला त्या एक्झामच्या बारेमध्ये पहिले माहिती नव्हतं. आम्हाला त्याच दादा लोकांनी एक्झामबद्दल सांगितलं आणि मग हिमांशू दादांनी आम्हाला फॉर्म भरून दिला आणि मग आम्हाला तिथे म्हणजे तो पेपर कसा असते का असते ते काहीच नव्हतं माहिती. मग आम्हाला दादा लोकांनी याची इन्फॉर्मेशन काढून आम्हाला सांगितली का तुम्हाला हे असे क्वेश्चन येऊ शकते बा आणि इंग्लिश, मराठी, मॅथ असे हे सब्जेक्ट त्याच्यामध्ये इन्क्लूड असते बा, असं सगळं आम्हाला दादा लोकांनीच सांगितलं. आणि मग आम्ही पेपर दिला. आम्हाला म्हणजे जसं एक्सपेक्ट होतं की आम्ही लागू बा म्हणून, बट आमचा छान रिझल्ट आला आणि आम्ही तिथे लागलो. आपल्यासोबत ट्युशनची ह्या मुलींना ज्या पद्धतीने त्यांनी मार्गदर्शन करून त्यांना ही परीक्षा उत्तीर्ण करण्यात भाग पडले, आपल्यासोबत ते सरसुद्धा आहे, आपण बोलू त्यांच्यासोबत. काय सांगाल सर? सर्वात पहिलं मनपूर्वक आभार तुमच्या चॅनलचे. तुमच्या चॅनलने आमच्या या छोट्याशा ट्युटोरियल्सची दखल घेतली आणि त्या विद्यार्थ्यांनी जे या घवघवीत यश संपादन केले, म्हणजे जनरली तर तसं SSCच्या माध्यमातून नवोदयमध्ये निवड होत नाही, परंतु यावेळेस एका गावातून ॲट अ टाईम 3 विद्यार्थी लागणं म्हणजे इट्स नॉट अ जोक. आणि ते त्यांची मेहनत आहे. शेवटी आम्ही फक्त डिरेक्शन देण्याचं काम करतो. धन्यवाद. महाराष्ट्रासाठी किशोर शेंडे, समुद्रपूर, वर्धा.